पारंपरिक फुगडीने श्री रामनवमी यात्रा महोत्सवाची दिमाखात सांगता. विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील घोराड येथील श्री संत केजाजी महाराज संस्थान घोराड येथे 10 दिवस चाललेल्या श्री रामनवमी यात्रा महोत्सवाची पारंपरिक फुगडीने उत्साहात सांगता करण्यात आली. गुढीपाडव्यापासून रामनवमी पर्यंत दररोज रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रा महोत्सव निमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच विविध प्रकारचे आकाश पाळणे, तसेच विविध प्रकारच्या खेळण्यांची दुकाने, पूजा साहित्याची दुकाने, तसेच लहान मुलांसाठी लागलेले पाळणे, यामुळे 5 दिवस चाललेल्या या यात्रा महोत्सवात विदर्भातील लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे. यामुळे 10 दिवस संत नगरीत भक्तीचा सुगंध दरवळला होता. श्री रामनवमीच्या दिवशी गुरुवारी राम जन्मानिमित्त सकाळी 11 ते दुपारी 1 कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12 वाजता रामजन्म पार पडला. यावेळी गुलालाची उधळण तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यानंतर प्रसाद वितरण करण्यात आला. याच दिवशी रात्री 200 वर्षे पुरातन लाकडी रथावरून टाळ, मृदुंग व भजनी मंडळ तसेच विविध रेखावे काढून हनुमंताची भव्य शोभायात्रा करण्यात आली, ज्यामध्ये भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. पहाटे 5 वाजता रथयात्रा मंदिर परिसरात आल्यावर विविध रंगीबिरंगी फटाक्यांची आतिषबाजी तसेच गुलालाची उधळण करण्याची परंपरा आजही कायम असून हा सोहळा याची देही याचा डोळा बघण्यासाठी भाविकांची मोठी उपस्थिती होती. शुक्रवारी दुपारी 12 ते 3 काल्याचे कीर्तन, दहीहंडी व महाप्रसाद कार्यक्रम पार पडला. रविवारी एकादशी निमित्त श्री संत केजाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे. तसेच रात्री जागर भजनाचा कार्यक्रम झाला. सोमवार द्वादशीला पहाटे श्री संत केजाजी महाराज समाधीचे पूजन, अर्चन, अभिषेक, प्रक्षाळ पूजन व खिरापत वाटपानंतर महाप्रसाद देण्यात आला. दुपारी 12 ते 3 या वेळेत पारंपरिक फुगडी खेळण्याची परंपरा पार पाडण्यात आली. यावेळी भजन मंडळाच्या वतीने फू बाय फू, फुगडी फू, तू राधे राधे बोल रे, तू कान्हा कान्हा बोल रे, भारत का बच्चा बच्चा, श्री राम बोलेगा, श्री राम नामाचा गजर, कृष्ण नामाचा गजर करीत श्री संत केजाजी महाराज की जयच्या उद्घोषात फुगडी खेळण्याच्या परंपरेला सुरुवात झाली. यावेळी लहान चिमुकल्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. तसेच तरुणाईसोबत वृद्ध महिलांची श्री संत केजाजी महाराज दरबारात फुगडी खेळण्याची धडपड बघता दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांनी आनंद व्यक्त केला. यावेळी बाहेर गावावरून आलेल्या महिला भक्तांनाही फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनीही संत दरबारात फुगडी खेळण्याची इच्छा पूर्ण करून आनंद साजरा केला. ही परंपरा श्री संत केजाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली असून आजही ती जपली जात आहे. फुगडीनंतर श्री रामनवमी यात्रा महोत्सवाची दिमाखात सांगता झाली. या महोत्सवानिमित्त विदर्भातील लाखो भाविकांनी श्री क्षेत्र घोराड येथे मोठी गर्दी केली होती. श्री संत केजाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत भक्तांनी संत नगरीत भक्तीचा अनोखा सोहळा अनुभवला. NP9 न्यूज साठी सेलूवरून राजेश वरटकर.